नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ एस चिंचवाडे, श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्तवाड। मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण इयत्ता 12वी विषय मराठी युवक भारती या पुस्तकातील विभाग 2 मधील पद्य घटकातील 11वी कविता आपण पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे आरशातील स्त्री आणि कवयित्री आहे हिरा बनसोडे। आता आपण कवयित्री हिरा बनसोडे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ। मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे यांचा जन्म 1939 साली झाला। फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्वाच्या कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात। अस्मितादर्श, निकाल, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून त्यांनी सातत्याने लेखन केले आहे। त्यांचे काव्यलेखन ही प्रसिद्ध आहे। त्यांच्या काव्यलेखनातून व काव्य वाचनातून आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात अग्रणी ठरतात। त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स, फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यांच्या फिनिक्स या काव्यसंग्रहातून महाराष्ट्र शासनाचा केशवसूत हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यांच्या काव्यात सामाजिक आशय व बांधिलकी जपणारी, स्त्रियांचे जीवनानुभव व्यक्त करणारी, स्त्रीविषयक जाणीवा आणि भान व्यक्त करणारी, तसेच एकाच स्त्रीची नानाविध रूपे त्यांच्या काव्यातून साकारताना दिसतात। स्त्रियांची दुःखे, व्यथा, वेदना मांडणारी ही त्यांची कविता आणि त्यांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य दिसून येतात। त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषेत अनुवाद केले आहेत। त्यांच्या कवितेतील संवाद अतिशय हृद्य आहेत। पारंपरिक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान असते हे आपणही जाणतो। त्यामुळे स्त्री सर्व काही निमूटपणे सहन करीत असते। त्यांच्या कवितेतील प्रतिमा व प्रतीकांचा योग्य वापर केल्यामुळे त्यांच्या कविता सशक्त होताना दिसतात। त्यांची कविता याच कारणामुळे परिणामकारक ठरते। त्यांच्या कवितेतून स्त्रीला आत्मनिर्भर करण्याची नक्कीच प्रेरणा मिळते, स्वची जाणीव निर्माण होते। स्त्रीला बदलती परिस्थिती स्वीकारावी लागते। ही स्त्री जीवनाची वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेत अगदी प्रकर्षाने जाणवतात। यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण त्यांच्या कवितेचा परिचय करून घेऊ। कवयित्री हिरा बनसोडे यांची आरशातील स्त्री ही कविता फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतली आहे। मगाशी आपण म्हटलंच की त्यांच्या या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे, तो केशवसूत हा पुरस्कार होय। या कवितेमध्ये कवयित्रीने कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान असते, पण ती स्वतःचा शोध घ्यायला शिकलं पाहिजे असे सांगायचे आहे। हीच स्त्री कधी कधी स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करते। आता खरं पाहायला गेलं तर आरसा म्हणजे काय? आपण जसे आहोत तसे आपलेच प्रतिबिंब दाखवणारी एक वस्तू होय। तर याच आरशातल्या प्रतिमेशी कवयित्री बोलण्याचा प्रयत्न करते। कवयित्रीचे अंतर्मन तिच्याशी आतून बोलत असते। अगदी बालपणापासून ते सांसारिक जीवनापर्यंतचा अनुभव या कवितेतून व्यक्त होताना दिसतो। खरे तर स्त्री स्वतःसाठी जगतच नसते, ती रात्रंदिवस आपल्या कुटुंबाचा आणि कुटुंबातील नात्याचाच विचार करताना दिसते। खरं पाहायला गेलं तर यात वाईट असे काहीच नाही, पण ती संसार सांभाळता सांभाळता स्वतःला विसरते। हे कुठेतरी अधोरेखित करायला लावणारे त्यांचे विधान आपणास लक्षात घेणे गरजेचे आहे। आता खरं पाहायला गेलं तर ही स्त्री स्वतः दुःखी राहते, स्वतः कष्ट घेते, पण इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते। स्त्रीमधील हा एक कोमल स्वभाव किंवा स्त्रीचा हा एक स्वभाव किंवा तिचे हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते। यानंतर आरशातील स्त्री जेव्हा भूतकाळातील आठवणींना उजाळा देते, तेव्हा ती आरशात पाहून स्वतःचे बालपण, स्वतःचे यौवन व जगण्यातील मुक्तता आठवण्याचा प्रयत्न करते। पण आता ती हे सर्व काही विसरून गेलेली आहे। ती संसारात इतकी गर्क झालेली आहे की तिला आता स्वतःसाठी जगणेच अपराधासारखे वाटते।
स्वतःचे ऐहिक सुख ती विसरली आहे आणि निसर्गात सुख शोधण्याचा ती प्रयत्न करताना दिसते. एक वेळ ती स्वतःच्या धुंदीत जगायची, पण आता ते अस्तित्वहीन तिचे जगणे झाले आहे. आता हेच पाहून कवयित्रीला इथे अधोरेखित करायचे आहे की ही जी स्त्री आहे या स्त्रीनं स्वतःला प्रेझेंट करायला पाहिजे किंवा स्वतःशी आतल्या मनाने बोलायला पाहिजे. तिला नको असलेले जीवन या कवितेमध्ये कवयित्रीने रेखाटले आहे. कधी कधी तिचे अंतर्मन साथ घालते. आरशातील प्रतिमा म्हणजे तिची सखी आहे, तिला आतून साथ घालते. अगं आता तरी तू जागी हो आणि स्वतःला ओळखायला शिक अशी आरशातली प्रतिमा तिला आतून साथ घालत असते. तू आता स्वतःला समजून घे. रात्रीच्या वेळी हरवलेले वासरू जसे आईला साथ घालते ते हंबरण्यातून साथ घालत असते, ते हंबरण्यातून. आणि यानंतर कवयित्री म्हणते, अगं आता तरी तू आत्मनिर्भर हो, असं रडत बसू नकोस. शेजारच्या तळ्यात डोळ्यातले अश्व सोडून दे आणि त्या तळ्यातील पाण्यात उमललेली पांढरी शुभ्र कमळाची फुले आता तरी घेऊन ये. रात्रीचं दुःख पाण्यात सोड आणि उजेडाची किमया जाणून घे, म्हणजे तुझ्यातील नव चैतन्य नक्कीच जागे होईल. खरं पाहायला गेलं तर चौकटीच्या बंधनात अडकलेली स्त्री स्वतःचे अस्तित्व एक वेळ विसरते, पण आता मात्र ती स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते. स्त्रीच्या जगण्यातला आनंद कसा लुटावा असा अर्थ या कवितेतून सूचित होताना आपल्याला दिसतो. यानंतर विद्यार्थी मित्र हो, मी या कवितेचे प्रकट वाचन करते. सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले, सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना ग ती. आरशातील स्त्रीने मला विचारले तू ना ग ती. माझेच रूप ल्यालेले तरीही मी नसलेले, माझेच रूप ल्यालेले तरीही मी नसलेले. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं तू कशी होतीस ते, ऐक हं तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नी आज नक शिकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. नी आज नक शिकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस का मन उलगडून, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस का मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलासारखे, ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची ही भान नाही ग तुला, दार उघडून आत घेण्याची ही भान नाही ग तुला. बागेतील ती अल्लड जाई जुई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी आरशात पाहते की काळीजच हंबरते, अनेकदा मी तुला अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय, शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य काळ, मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य काळ. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घे, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घे. अधिकारवाणीने म्हणाली, अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात,
रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची फुले. फिनिक्स या काव्यसंग्रहातील ही कविता आपण पाहिली. आता यानंतर या कवितेचा आपण भावार्थ पाहू. विद्यार्थी मित्र, खरं कविता वाचताना सुरुवातीला गद्यात्मक कविता आहे असं वाटलं, पण नंतर नंतर हळूहळू ही कविता ताल आणि सूर पकडताना दिसते. बघा, पहिलं कडवं. सहज आरशात पाहिले, मी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना होती माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्व रंग. ऐक तू कशी होतीस ते. बघा, या कडव्यामध्ये कवयित्रीने आरशातील स्त्रीला ओळख करून दिसते. म्हणजे माणसाला दोन मन असतात, एक बाह्य मन आणि दुसरं अंतर्मन. आतल्या मनानं या कवयित्रीच्या मनाला जाग करण्याचा प्रयत्न या कडव्यामध्ये करताना दिसते. म्हणून कवयित्री हिरा बनसोडे म्हणतात की या कवितेतील ही स्त्री स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करते, अशा वेळेला ती आरशासमोर उभी राहते, आरशात स्वतःला पाहते आणि मग तिच्या डोळ्यात टचकन पाणी भरते. मग आरशातील स्त्री तिला म्हणते, अगं तू आतून आणि बाहेरून किती बदलली आहेस ग. मीच तुला आठवण करून देते, तू एक वेळ काय होतीस ते. आता मात्र तू बदलली आहेस. आता तू तुझ्या संसारात इतकी गुरफटली आहेस की तू तुझीच ओळख विसरून बसली आहेस. का ग असं वागतेस तू. आता यानंतर दुसरे कडवे. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावतेस तसे सर्वच घर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. मी आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आता या कडव्यामध्ये कवयित्रीने ती बालपणी कशी होती, तरुणपणी कशी होती हे सांगण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्या मस्त धुंदीमध्ये जगणारी ही स्त्री आता मात्र काय होते की बंदिस्त घरामध्ये किंवा बंदिस्तपणाचं जीवन जगताना दिसून येते. दुसऱ्या कडव्यात कवयित्री हिरा बनसोडे म्हणतात की अगं बालपणी तरुणपणी तू अगदी मुक्तपणे वावरायचीस, नवनवीन स्वप्ने पाहायचीस, नवनवीन ध्येय बाळगायचीस, पण आज मात्र तू एका जागी स्थित प्रज्ञासारखी स्थिर थांबली आहेस. बालपणी ओंजळीत पाणी घेऊन खेळणारी तू बालिका होतीस. सणासुदीच्या दिवसात अंगणात रोषणाई करणारी तू नवतरुणी होतीस. तारुण्यात एक वेळ तू स्वप्न पाहणारे आणि मस्त धुंदीत जगणारी तू ध्येयगंधाच होतीस. आणि आज तुझ्यावर मी जेव्हा नजर टाकते तेव्हा तू पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अगदी शांत स्थित प्रज्ञा राणीसारखी वाटतेस. का ग एवढी तू शांत झालीस. बोलशील माझ्याशी बोलशील तू. आता तिसरे कडवे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस का मन उलगडून. होठ मात्र असतात पिळवटलेले, खसखंदे तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वर्णन समजू. आता तिसऱ्या कडव्यामध्ये पारंपरिक पद्धतीने स्त्री जीवन जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच आरशातली स्त्री म्हणजे आतल्या मनातली स्त्री तिला जागे करण्याचा प्रयत्न करते. आता हेच दृश्य या आरशातल्या प्रतिमेतून आपल्याला जाणवते. आता तिसऱ्या कडव्याचा आपण अर्थ पाहू. कवयित्री हिरा बनसोडे तिसऱ्या कडव्यात म्हणतात की अगं आता आरशात जरी भेटलीस तरी तू बोलत नाहीस. स्त्रीचं मन जेव्हा जेव्हा बोलणारं असतं तेव्हा तेव्हा ते आरशातल्या प्रतिमेशी बोलत असतं. त्या स्त्रीचं मन आतल्या मनाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आता तू इतकी संसारात गुरफटली आहेस की तुला बोलायलाच वेळ नाहीये. अगं तुझे ओठ बोलण्याचा प्रयत्न माझ्याशी करतात, पण त्यावेळेला ते मला थरथरताना दिसतात. पण मला ते दुःख त्यावेळेला पाहवत नाहीये.
तुझ्या मनाची व्यथा मला जाणवत असते, पण तू बोलत नाहीस. तेव्हा मला वाटते देह तोडलेल्या फुलासारखी आहे. तू वागत आहेस. का ग अशी वागतेस? सगळंच तुझ्याच वाट्याला दुःख आलेलं आहे असं तुला वाटतं. तूच सगळं काही सहन करतेस असं तुला वाटतं. खरं पाहता पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री संसारासाठी अहोरात्र कष्ट घेत असते, पण स्वतःचं मन आणि शरीर मात्र ती जाळत असते. हे इतरांच्या लक्षात येत नाही. ती मात्र आतल्या आत जळत असते, कुडत असते. अगं कशासाठी तू हे सर्व करतेस? पारंपरिकतेचे वरदान म्हणून ना? आता मात्र तुला तुझ्यामध्ये बदल करावा लागेल. आता आपण मगाशी पुस्तकातल्या आरशातल्या चित्रामध्ये कशी स्त्री दिसते आणि आरशाच्या बाहेरची स्त्री कशी दिसते हे आपण पाहिलं. याची जाणीव खरोखर विद्यार्थी मित्र हो आपल्या मनाला होताना दिसते. आता चौथे कडवे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेत चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. आता चौथ्या कडव्यामध्ये तिच्यात झालेला बदल कवयित्रीला सांगायचा आहे. म्हणून कवयित्री हिरा बनसोडे म्हणतात, अगं लहानपणी तू वेगवेगळी स्वप्ने पाहायचीस, अगदी स्वच्छंदी जीवन जगायचीस. तुझ्या स्वच्छ चांदण्यासारखं जगण्याला अर्थ होता आणि तुलाही तसंच जगायला आवडायचं. पण आज मात्र तू गळून पडली आहेस. का ग असं वागतेस? अगं तुला तुझ्या मनाचं दार उघडून स्वतःकडे पाहता येत नाही. इतकी काळ तू संसारात मग्न झालीस. एक वेळ तुला बागेतील जाई जुई खूप आवडायचे आणि आज मात्र तीच जाई जुई तुला लक्षात राहत नाही. अगं तीच तुझी वाट पाहते, ती तुझ्याकडे यायची, पण तू मात्र काहीच बोलत नाहीस. मग सांग, ती जाई जुई कशी तुझ्याकडे येईल? जिवंत असूनही अस्तित्वहीन प्राण गमावलेल्या पुतळ्यासारखी का ग तू अशी वागतेस? तू गप्प गप्प का बसतेस? तू सर्वांना इतकी का कंटाळून गेली आहेस? अशा पद्धतीनं या चौथ्या कडव्याचा अर्थ आपण पाहिला. आता पाचवे कडवे. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजेच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. या 3 ओळीमध्ये कवयित्रीला तिचं आतलं मन अगदीच गप्प शांत राहिलेलं आहे आणि आतलं मन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते आणि ते बाहेरच्या स्त्रीला सांगण्याचा प्रयत्न कसं करते ते आता आपण या कडव्यातून पाहू. या कडव्याचा अर्थ असा आहे, अगं जेव्हा जेव्हा माझी नजर तुझ्याकडे जाते तेव्हा तेव्हा तुला पाहिल्यावर माझे हृदयच हंबरते असे वाटते. कधी कधी विचार करून काळीच घाबरायला होतं, मन रडायलाही लागतं. कारण तू रात्रीच्या वेळेला जेव्हा एकटीच एकांतात बसतेस ना तेव्हा मनातल्या मनात तू दुःख सहन करीत असतेस. मनातल्या मनात कुडत राहत असतेस. कारण तू रात्रीच्या वेळी एकांतात एकटीच असतेस ना, ते पाहून मला मनामध्ये भीती वाटते. का ग सगळं हे दुःख तू सहन करतेस? स्वतःला तू सावरतेस. का ग अशी वागतेस? अशा पद्धतीनं कवयित्री या स्त्रीला म्हणताना दिसून येते. आता 6वे कडवे. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकतात मी स्वतःच हिंकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, आता आरशातली स्त्री आहे, या बाहेरच्या स्त्रीला काय म्हणते हे कवयित्री कोणत्या शब्दात सांगते ते आपण पाहू. अगं संसारात राहताना, संसारात कष्ट घेताना, संसार पुढे नेताना स्त्रीला अनेक वेळा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. येणाऱ्या अडचणी मनात दाबून तू का ग ठेवतेस अशी? त्या तू इतरांना सांगत का नाहीस? तू विचारातच गुंततेस. अशा वेळेला आरशातील स्त्री तिला जवळ घेते, गोंजारते आणि अधिकारवाणीने बोलते, म्हणते आणि समजावतेही. आता हेच दृश्य पुस्तकातल्या या चित्रातून आपल्याला लक्षात येते. हातामध्ये हात ठेवलेली आरशातील आणि ही स्त्री आपल्याला दिसून येते. अंतर आणि बाह्य मनाचं कुठंतरी मिलन झालेलं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर 7वे कडवे. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिलकळते आणि अशातच मी तिला गोंजारी जवळ घेते अधिकार वाढीने.
या कडव्याचा अर्थ आता आपण पाहिला. आता यानंतर 7वे कडवे. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची फुले. विद्यार्थी मित्र, 6व्या कडव्यातून आशातली स्त्री आपल्यालाच विचार करायला लावते. म्हणून मी 2 वेळा काय केले की कडव्याचा अर्थ आणि कडवे वाचले. वाचताना डोळ्यातून अश्रू येतात. कशी बरं स्त्री जगत असेल असं आपल्याला वाटतं. आपण मात्र मस्त धुंदी जीवन जगतो, पण प्रत्यक्षामध्ये आपली आई असेल, बहीण असेल किंवा इतर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या स्त्रियांना या प्रकारचं दुःख बऱ्याच वेळेला सहन करावं लागतं. आता दुसऱ्याचं दुःख जाणणार म्हणजे काय की माणुसकीचा खरा धर्म किंवा माणुसकीची खरी ओळख इथं होणारी असते, हे इथं आपल्याला लक्षात आलं. नंतर 7वे कडवे. रडू नकोस खुळे, ऊन आणि डोळ्यातले आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आतापर्यंत सहन करणारी ही जी स्त्री होती, आता त्या स्त्रीच्या जीवनामध्ये कुठंतरी बदल व्हायला पाहिजेत असं कवयित्रीला वाटतं. म्हणून ती काय म्हणते, या 7व्या कडव्याचा अर्थ आपण इथे पाहू. या कडव्यात कवयित्री म्हणते, अगं आता तू घाबरू नकोस, रडूही नकोस. अगं खुळे, डोळ्यातले अश्रू पुसून टाक, मनातले वाईट विचारही बाजूला तू कर. हे सर्व बाजूला तू जेव्हा करशील तेव्हाच तुझ्या वाट्याला आनंद येईल. खरं पाहिला तर आनंदानं जीवन जगायला शिकणं ही सुद्धा एक प्रकारची कलाच असते. स्वतःला स्वतःची आता तू ओळख करून दे. असं कुडत बसू नकोस, दुःख सहन करीत बसू नकोस. जीवन हे असंच असतं ग, जीवन हे असंच असतं. सुखदुःखाने युक्त असतं, सुखदुःखाने युक्त असतं. जीवन कसेही असले तरी ते आपल्याला जगायचे आहे ना, हे तू समजून घे. जगण्यातला आनंद आता तरी ओळख. जसे तळ्यात नुकतेच उमललेले पांढरे शुभ्र कमळ गोंडस व प्रसन्न दिसते, तसेच तुझ्याही जीवनात मला बदल दिसायला पाहिजे. तुझ्या जीवनामध्ये मला आनंद दिसायला पाहिजे. जीवनातला अर्थ समजून तू घेतली पाहिजेस, तेव्हा तुझ्या जीवनाला खरा अर्थ येईल. तूही जीवनात आनंदी आणि प्रसन्न तेव्हाच होशील, हे मात्र तू विसरू नकोस. आता खरं पाहायला गेलं तर कवयित्री आणि स्त्रीच्या आतलं मन आता या संसारात गुरफटलेल्या या स्त्रीला काय करते आहे की हलवून हलवून जागे करताना दिसते. विद्यार्थी मित्र, आतलं मन या स्त्रीशी बोलत आहे आतल्या आत. आणि त्यामुळं आपण जेव्हा प्रतिमा पाहतो तेव्हा बाहेरची प्रतिमा कशी दिसते, अगदी शांत, डोळ्यातून अश्रू येतात की काय, ती कुणाशी बोलत नाही, का बरं तिची अवस्था अशी झाली असेल, असं विचार करायला लावणारी ही कविता इथे संपते. फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता विद्यार्थी मित्र आपल्याला बरंच काही सांगून जाते. स्त्रीचा आदर करणे, स्त्रीचा मान राखणे, मूल्यांची इथं काय होते की आपल्याला ओळख होताना दिसते. विद्यार्थी मित्र याप्रमाणे या कवितेत कवयित्रीने परंपरागत जीवन जगणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला आलेले दुःख, व्यथा, जीवनातील स्थित्यंतरे म्हणजे बदल कसे होतात तेच सांगितलेले आहे. अशात पाहूनच गत जीवनातील स्मृतींना उजाळा देण्याचे काम स्त्रीने या कवितेमध्ये केले आहे. संसारात गांजलेल्या स्त्रीला आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यास प्रेरित करताना दिसते. परंपरागत पूर्वी स्त्रियांना या प्रकारचं जीवन जगावं लागायचं, पण आजची स्त्री मात्र शिकली, सवरली, पुढे गेली आणि स्वतःला ती काय करताना दिसते की प्रेझेंट करताना दिसते. आता पूर्वीची स्त्री कशी होती आणि आजची स्त्री कशी आहे याचं वर्णन या कवितेतून आपल्याला पाहायला मिळालं. धन्यवाद.